तुळ रास ही 12 राशींपैकी 7वी रास आहे। या राशीची आकृती तराजूसारखी आहे। तुळ राशीचा स्वामी शुक्र असून वार शुक्रवार आणि अंक हे 6 आहे। समानता, अनुरूपता, न्यायाचे प्रतीक अशी ही तुळ रास आहे। सोबतच व्यापार कुशल, धातू संज्ञक, वायू तत्वाची, पुरुष स्वभावाची, शूद्र वर्णाची, मृदू, चर व रजोगुणी अशी ही रास आहे। शरीरातील बेंबीखालचे अवयव, मूत्राशय, ओटीपोट यांवर तुळ राशीचा अंमल आहे। नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, न्याय आणि स्मृतीशी या राशीचा संबंध येतो। तुळ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे या राशीचे व्यक्ती राहणीमानामध्ये खूपच शिस्तबद्ध असतात। ते अगदी अप टू डेट असतात। तुळ राशीची व्यक्ती जास्त करून कलात्मक गोष्टींकडे कल असतो। ही वायुतत्वाची रास असल्यामुळे या व्यक्तींना फिरण्याचीही फार आवड असते। सोबतच या व्यक्तींना जास्त करून मनोरंजन दुनियामध्ये जास्तच जरा रस असतो। सोबतच या व्यक्ती मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये जास्त प्रसिद्धही होतात, दिसायलाही आकर्षक असतात। या व्यक्ती खूपच प्रसन्न मनाचे आणि प्रसंगानुरूप वागणारे असे असतात। यांना संगीतामध्येही खूपच विशेष करून जरा जास्तच रुची असते आणि या व्यक्ती जेथे असतात तेथे जास्तच प्रसन्नता आणि आनंदी असे वातावरण असते। तर ही पाहिली आपण थोडक्यात तुळ राशीबद्दल एक माहिती किंवा गुण स्वभाव। तर आता येणार हे 2024 जे वर्ष आहे ते तुळ राशीच्या व्यक्तींना कसे जाणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये ते आपण आता पाहूयात। 2024 हे वर्ष तुळ राशीच्या व्यक्तींसाठी वर्षाची सुरुवात खूपच छान आणि उत्तम घेऊन आलेले आहे। खूपच शुभ फळे देणारा असा वर्षाचा अर्धा काळ राहणार आहे। परंतु वर्षाचा शेवट थोडासा त्रास देईल किंवा मनासारख्या गोष्टी न घडणारा असा जाणार आहे। तरी आपले कोणतेही महत्त्वाचे कामे असतील ते वर्षाच्या पहिल्या काळात म्हणजे पूर्वार्धामध्ये करून घेणे हे आपल्यासाठी सोयीस्कर राहणार आहे। वर्षाचा पूर्वार्ध तुमच्यासाठी उत्कृष्ट असेल। आपल्या ज्या काही इच्छा आपल्या मनात होत्या ना त्या सर्व या काळामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुमचे मनही खूपच प्रसन्न राहणार आहे। तुम्हाला यावर्षी भरपूर मेहनत, कष्ट आणि प्रामाणिकपणा यांवर विश्वास ठेवावा लागणार आहे। कारण वर्षाच्या सुरुवातीमध्ये किंवा सुरुवातीतील अर्धा वर्ष शनी तुमच्या पंचम भावात राहणार आहे। तेथून ते सप्तम, एकादश आणि द्वितीय भावावर दृष्टी कायम ठेवतील आणि त्यामुळे तुम्ही कोणतेही कार्य करा, भरपूर प्रामाणिकपणे कष्ट करा आणि पूर्ण मेहनतीने कार्य करा, म्हणजेच त्याचे तुम्हाला चांगलेच फळ मिळेल। सोबतच याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवन किंवा आर्थिक जीवनावर पण नक्कीच पडणार आहे आणि तोही सकारात्मक रीतीनेच पडेल। गुरु 1 मे पर्यंत तुमच्या सप्तम भावात राहून प्रथम, तृतीय आणि एकादश भावावर दृष्टी ठेवणार आहे। त्यामुळे तुमचे स्वास्थ्य चांगले राहील। सोबतच आपल्या व्यवसायामध्ये तुमची प्रगती होईल आणि तुमचे निजी संबंधही आणखीनच सुधारतील। आपला आर्थिक लाभ किंवा कमाईही चांगल्या प्रकारे वाढण्याची शक्यता आहे। 1 मे नंतर गुरु अष्टम भावात गेल्यामुळे आपल्या खर्चामध्ये अचानक वाढ होण्याची शक्यता आहे। आपले धर्म कर्माच्या कामामध्ये जरा जास्तच मन लागेल आणि आपली मनशांतीही भरपूर प्रमाणामध्ये वाढल्याचे आपल्याला दिसून येईल। परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना आपला आर्थिक खर्च पण वाढणार आहे आणि यामुळे तुम्हावर एक मानसिक ताण वाढेल किंवा वाढण्याची शक्यता आहे। कारण सगळाच ताण तुमच्या आर्थिक नियोजनांवर पडणार आहे। तरी थोडेसे सांभाळूनच कोणतेही कार्य करा आणि खर्च करा। राहू पूर्ण वर्षामध्ये तुमच्या 6व्या भावातच राहील। त्यामुळे आपल्यासमोर वारंवार शारीरिक छोट्या मोठ्या कुरबुरी येतच राहतील। स्वास्थ्यविषयक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागू शकेल। या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणे खूपच महत्त्वाचे आहे। परंतु तुमच्यासाठी हेच आव्हानात्मक असे असणार आहे। तरीही थोडंसं सांभाळूनच हे वर्ष आपल्यासाठी तुमच्या प्रेमसंबंधांसाठी अनुकूल राहणार आहे। तुमच्या 2ऱ्या भावात शुक्र आणि बुध असणार आहेत। त्यामुळे तुमच्या वाणीत मधुरता असेल आणि याच्या मदतीने तुम्ही कोणालाही आपलेसे करून घ्याल। वर्षाचा मध्य तुमच्यासाठी काही समस्या घेऊन येईल, परंतु शेवटी सगळे व्यवस्थितच होईल। तुम्ही प्रेमविवाह करण्याच्या विचारात असाल तर वर्षाच्या शेवटी तुमचा प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे। बघा, प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल। करिअरच्या दृष्टीने हे वर्ष खूपच उत्तम परिणाम मिळवून देणारे असे जाणार आहे। नवीन नोकरीच्या जर तुम्ही शोधामध्ये असाल तर नक्कीच तुम्हाला नोकरी मिळून जाईल आणि समजा तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नाला, तुमच्या मेहनतीला एक फळ म्हणून तुमचे पद वाढून प्रमोशन तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे।
कारण आपले वरिष्ठ अधिकारी आपल्यावर खूपच खुश असतील आणि त्याचेच परिणाम म्हणून आपले प्रमोशन होईल. विद्यार्थ्यांना हे वर्ष थोडेसे आव्हानांनी भरलेले असू शकते, कारण तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर कठीण परिस्थितीचा सामना आणि कठीण परिश्रम तर करावेच लागणार आहे. आणि हे वर्ष तुम्हाला तुमच्याकडून हे सर्व करूनच घेईल, तर कंबर कसून तुम्ही यासाठी तयारीत राहा. आपण जितकी जास्त मेहनत कराल तितके चांगले यश आपल्याला मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही उत्तम परिणाम मिळतील. सोबतच जे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना हे वर्ष थोडेसे मध्यम फळ देणारे जाईल. आपण आपल्या मनासारखे शिक्षण घेऊ शकता. जर तुम्ही परदेशात पुढील शिक्षणासाठी प्रयत्न करत आहात तर काही अंशी तुमचे स्वप्न पूर्ण होईल, परंतु हे वर्ष तुम्हाला वाट पाहण्याचे संकेत देत आहे. या वर्षी तर परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं स्वप्न थोडंसं वेटिंगवर राहील, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. कौटुंबिक जीवनासाठी वर्षाची सुरुवात खूपच अनुकूल असणार आहे. बुध आणि शुक्र हे तुमच्या दुसऱ्या भावात असल्याकारणाने तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व मंडळींची मने जिंकून घ्याल, त्यांच्याशी आत्मीयतेने वागाल आणि त्यामुळे आपले कौटुंबिक सामंजस्य वाढेल, प्रेम वाढेल आणि एकीही वाढेल. कुटुंबामध्ये प्रत्येक सदस्याच्या मनामध्ये तुमची एक खास जागा किंवा एक घर करण्यात तुम्ही यशस्वी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्ही खूपच प्रसन्न राहाल आणि तुमच्या घरातील मंडळींनाही तुम्ही प्रसन्न ठेवाल. यावर्षी आपले वैवाहिक संबंधही खूपच अनुकूल परिणाम देणारे राहतील, कारण तुमच्या सप्तस्थानात गुरु असल्याने तुम्ही तुमच्या जोडीदाराचे मन अगदी सहजपणे जिंकाल. तुमच्या जोडीदाराप्रती तुमची जबाबदारी आणि कर्तव्य याला जास्त महत्त्व द्याल आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दलची प्रेमभावना आणि आदराची भावना यामध्ये तुम्ही वाढच कराल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला खूप महत्त्व द्याल आणि त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन अजूनच सुखद होईल. व्यावसायिक वर्गाला वर्षाची सुरुवात खूपच अनुकूल राहणार आहे. काही नवीन करार कराल आणि आपल्या व्यवसायाचा विस्तारही करण्याची शक्यता आहे. सोबतच नवीन ठिकाणी आर्थिक गुंतवणूक कराल, यातूनही आर्थिक फायदाच आपल्याला संभवतो किंवा मिळणार आहे. वर्षाचे मध्य आपल्या व्यवसायासाठी काही प्रमाणामध्ये कमजोर राहील आणि त्यामुळे कोणतेही आर्थिक किंवा महत्त्वाचे व्यवहार शक्यतो त्या काळामध्ये टाळा. वर्षाचे पूर्वार्ध आर्थिकदृष्ट्या चांगले असणार आहे, परंतु उत्तरार्ध काही दृष्ट्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपल्यासाठी हे वर्ष वाहन खरेदीसाठीही अतिशय अनुकूल असे आहे. वर्षाच्या पूर्वार्धामध्ये तुम्ही वाहन खरेदी करू शकता, कारण तसा योग आहे. सोबतच जर तुम्ही घर खरेदी करणार असाल तर आत्ताच तसे योग आलेले आहेत, तर घर खरेदी करा. परंतु खुली जागा किंवा खुला प्लॉट घेण्याऐवजी तुम्ही बांधलेलेच घर खरेदी करण्यासाठी जास्त महत्त्व द्या, कारण तुमच्यासाठी हेच उपयुक्त आहे, जास्त उपयुक्त आहे. तरी बांधलेलेच घर विकत घेण्याची प्रयत्न करा, कारण तुम्हाला त्याचे सकारात्मकच परिणाम मिळतील. विवाह इच्छुकांसाठी यावर्षी तुमचे विवाह जुळण्याची दाट शक्यता आहे. विशेष करून वर्षाच्या पूर्वार्धात तुमचा विवाह ठरण्याची शक्यता आहे. तरी आपण आपले प्रयत्न हे चालूच ठेवा. हे वर्ष तुम्हाला स्वास्थ्य दृष्टिकोनाने मध्यम स्वरूपाचे असे जाणार आहे. वर्षाची सुरुवात स्वास्थ्य बाबतीमध्ये चांगली राहील, परंतु त्यानंतर छोट्या मोठ्या आरोग्याच्या समस्या तुम्हाला त्रास देतील. काही अप्रसन्न अशा घटना घडल्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात असंतुष्ट असाल आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतील. अचानकपणे काही आजार तुम्हाला होतील, परंतु ते लवकर बरेही होतील. परंतु तुम्ही उगीचच चिंतेमध्ये राहाल. तुम्हाला रक्तसंबंधित अशुद्धीचा सामना करावा लागू शकतो. सोबतच डोळ्यांच्या संबंधीमध्ये काही समस्या उद्भवण्याची पण शक्यता आहे आणि पोटाशी संबंधित काही त्रास, पचनाच्या समस्या आणि स्नायूशी संबंधित काही आजारही होण्याची शक्यता आहे, तेही वर्षाच्या पूर्वार्धामध्ये. त्यामुळे तुम्ही अगोदरच स्वतःची भरपूर काळजी घ्या आणि सावध राहा. तूळ राशीसाठी तुमचा भाग्यशाली अंक या वर्षासाठी 5 आणि 8 असा आहे. तरी हे वर्ष तूळ राशीसाठी किंवा तूळ राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल असण्याचीच जास्त शक्यता आहे. तुम्ही जितके जास्त प्रयत्न कराल तितकेच जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला यशही मिळेल. चांगले परिणामही तुम्हालाच मिळणार आहेत. हे वर्ष तुम्हाला भाग्यशाली बनवत आहे, जे भाग्याच्या कृपेने तुमची सर्व थांबलेली कामे मार्गी लागू शकतील. तुम्ही यावर्षी उत्तम यश अर्जित कराल
आर्थिकदृष्ट्या हे वर्ष तुम्हाला भरपूर प्रमाणात उन्नती प्रदान करणारे ठरेल. तरी या सर्वांचा सगळ्यांनीच पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. नवीन वर्ष सुरू होत आहे, तरी नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना, स्वप्ने, ध्येय जी तुम्ही पाहिली आहेत ती पूर्ण होऊ दे, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करीत आहे. यावर्षी तुम्ही नवीन संकल्प करा आणि ती पूर्णही करा. अगदी जीव तोडून प्रयत्न करा. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.